अंजनगावमध्ये एकच समाजातील 2 गटात हाणामारी, एकाची हत्या. नगर परिषदेची निवडणूक पार पडली. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी सुरू असताना वार्ड क्रमांक 10 सुरजी येथील काँग्रेस पक्ष व उबाटा पक्षाचे पुरेशी समाजातील 2 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. विजय जल्लोष साजरा करत असताना अपराजित व अपराजित काँग्रेस व उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाली. त्यामध्ये मोहम्मद जाकीर उर्फ कल्लू शेख नाजीर कुरेशी, वय वर्ष 55, राहणार कुरेशीपुरा, अंजनगाव, सुरजी यांना गर्दीमध्ये मारहाण केल्याचा आरोप होता. त्यांना तात्काळ खाली कोसळल्यानं जवळच्या रुग्णालयात भरती केले, परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा 1:30 अंजनगाव पोलिसात मोहम्मद जाकीर उर्फ कल्लू शेख नजीर कुरेशी यांच्या मुलानं फिर्याद दाखल केली की माझ्या वडिलांची हत्या डॉक्टर मोहीन रजा मोहम्मद लतीफ व त्यांच्या 11 सहकाऱ्यांनी केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंजनगाव पोलिसांनी हत्येतील गुन्हा 103(1), 189(2), 296, 191(2), 190, 115(2) सलमान गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी हत्या केल्यानंतर फरार असल्याची माहिती समजते. आरोपीचा शोध सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सूरज बोंडे, दुय्यम ठाणेदार विनोद धाकडे तपास करत आहेत. शहरात चर्चेला उलटसुलट उधाण आले असून निवडणुकीच्या वादावरून हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र स्टार वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव, सुरजी.